सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटीनं आर्यनला त्याचा फोन स्विच ऑफ करायला लावला, कारण निकीचा आज तिला डिस्टर्ब नको होता. आणि ती त्याच्यासमोर हॉट सेक्सी लुकमध्ये आली आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली आणि तिचा बोल्ड लुक त्याला दाखवत होती. आणि आर्यनने आता त्याच्याही नकळत त्याचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकला आणि व्हॉट अ ब्युटिफुल अँड सेक्सी असं म्हणून तसाच मोबाईल बेडवर फेकला आणि पाठोमागून स्वीटीजवळ जात तिच्या पायावरून त्यानं त्याची बोटं फिरवायला सुरुवात केली. आणि समोर स्वीटीनं हळूच डोळे झाकले आणि उफ असे म्हणून तिच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले आणि तिच्या छातीची धडधड आता खूप जास्त गतीनं वाढायला लागली. आणि आर्यन मात्र पाठीमागूनच तिचं दर्शन घेण्यात आणि तिची छेड काढण्यात मग्न होता. उगीचच तिच्या पाठीवरून कमरेवरून बोटं फिरवायचा आणि तिला तडफडायला लावायचा. आणि आता त्यानं पाठीमागूनच पुढे हात घातला आणि तिच्या गामच्या नाड्या सोडून टाकल्या. स्वीटीनं सुद्धा हात सरळ केले आणि आर्यननं तिचा गाऊन काढून फेकला आणि त्या अंतर्वस्त्रामध्ये स्वीटी कमालीची सेक्सी आणि हॉट दिसत होती. आणि तिनं आता दोन्ही हात उंचावून केसांमध्ये फिरवले आणि तिनं तिच्या केसांमध्ये हवा भरून घेतली आणि मानेला झटका दिला. इतक्यात तो तिच्या समोर आला आणि ती त्याच्याकडे खूप मादक डोळ्यांनी बघत होती. आणि आता नजरेनंच त्याचा खून करेल की काय असं आर्यनला वाटत होतं. इतकी रोमॅन्टिक मोमेंट होती ती की आर्यनला तिला जरासुद्धा दूर देऊ वाटत नव्हती. आणि त्यानं आता तिच्या कमरेत हात घातला आणि जवळ ओढून तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्याची जालिम नजर तिच्या कातिल नजरेला टशन देत होती. दोन्हीकडूनही बराबरकी आग लागली होती. तोही तिच्याकडे आणि तीही त्याच्याकडे आता पापणी न पाडता बघत होती. आणि आर्यनने आता तिची परमिशन न घेता तिला किस करायचा प्रयत्न केला. तसा तिनं त्याच्या छातीवर दाब दिला आणि त्याला किस घेऊ दिला नाही. आणि असं करून आता ती त्याला चिडवत होती. आणि आता टायगर जागा झाला, त्याच्यातला पुरुषार्थ जागा झाला होता आणि ती त्याला आव्हान देत होती. आर्यन आता दोन्ही हाताने तिला मिठीत पकडली आणि पुन्हा तिला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. तरी स्वीटी सुद्धा त्याला किस घेऊ देत नव्हती आणि पाठीमागे झुकत होती. आणि आता आर्यन चिडला. त्याने तिचे केस पकडले, पाठीमागं खेचले आणि तिचा गळा आणि तिचे ओठ त्याच्यासमोर आले. आणि स्वीटी त्याला चिडवण्यासाठी म्हणाली, आर्यन, मुलगा आहे म्हणून तुझी ताकद वापरतोस का माझ्यावर? दिस इज नॉट फेअर. एका जेंटलमॅनला ही शोभा देत नाही. यू आर लूजर. तसा आता आर्यनच्या नाकाचा शेंडा रागानं लाल झाला. इतका रोमॅन्टिक मूर्तीनं 2 सेकंदात खराब केला आणि त्यानं रागात तिचे केस सोडले आणि गो टू हेल असं म्हणाला आणि हाताची घडी घालून बाजूला रागात उभा राहिला. आणि स्वीटी आता हसली आणि पुन्हा त्याच्या पाठीमागून तिनं त्याला लाडात मिठी मारली आणि म्हणाली, पियाजी, इतनी जल्दी इतना सारा गुस्सा कहाँ से आता है? आर्यन, माझ्याकडे बघ ना. मी मस्करी केली. आर्यनने तोंड वाकडं केलं आणि तिची मिठी सोडवली आणि म्हणाला, स्वीटी, अशा वेळी मला मस्करी आवडत नाही, तुला माहीत आहे ना. आणि मी जे करतो ती तुला जबरदस्ती वाटते का? आणि मी मुलगा आहे म्हणून तुझ्यावर जोर लावतो असं वाटतं का? सिरियसली, मी कधी तुझ्यावर जबरदस्ती केली ग? आणि स्वीटी थोडी हसली आणि म्हणाली, इन उटी. तू नशेत होता म्हणून तुला काहीच आठवत नाही, पण मला सगळं आठवतं. आणि आर्यन म्हणाला, मग त्यालाही तूच जबाबदार आहेस. तूच इतकी नशिली आहेस की मला आणखीन जास्त नशा चढते आणि तुला मात्र माझी नशा उतरवायची असते. अशा वेळी अशी मस्करी नको ना करू. आणि ती म्हणाली, ओके बाबा, नाही करणार.
आता इकडे बघ, असं म्हणून तिनं त्याला स्वतःकडे वळवलं आणि डोळे झाकून त्याच्या ओठांकडे तिचे ओठ घेऊन निघाली. तसं त्यानं दोघांच्या ओठामध्ये हात ठेवला आणि म्हणाला, पुन्हा जर असं केलं तर, असं म्हणून थांबला. आणि स्वीटी पुन्हा त्याची मस्करी करत म्हणाली, तर तुझ्या बेस्ट फ्रेंड निकीकडे जाशील का? आणि असं म्हणून स्वीटी हसायला लागली. तसा आर्यनला आणखीन राग आला आणि त्यानं बदला घेण्यासाठी ठरवलं आणि तिचा बदला घ्यायला सुरुवात केली आणि तिच्या तोंडात तोंड घालून तिला खूप त्रास दिला. स्वीटी आता ओरडत होती, पण या संकटाला तिनंच निमंत्रण दिलं होतं आणि आता तिची मदत करायला अख्ख्या देसाई मॅन्शनमध्ये कोणीच नव्हतं. त्यामुळे ती कितीही ओरडली तरी तिच्या मदतीला कोणीही येणार नाही. आणि शेवटी आर्यन नको नको म्हणताना ती गप्प बसून सगळं सहन करायला लागली आणि गोड मादक उद्गार तिच्या तोंडातून यायला सुरुवात झाली. आणि आधी स्टॉप आर्यन, आर्यन स्टॉप म्हणणारी स्वीटी आता प्रणयाच्या वर्षावानं इतकी सुखावून गेली होती की आता ती आर्यन डोंट स्टॉप, आर्यन डोंट स्टॉप असं म्हणत होती. पण शेवटी आर्यनला कुठेतरी मर्यादा होती आणि त्यानं शेवटी स्टॉप केलं. आणि ती त्याच्या छातीवर बुक्की घालत म्हणाली, का स्टॉप केलं? आणि त्यानं त्याच्या कपाळाचा घाम काढला, तिच्या तोंडावर शिंतोडा मारला आणि म्हणाला, बेबी कितना पसीना निकाला तूने, अब मरवा दोगी क्या? तशी ती हसली आणि त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणाली, मरे तुम्हारे दुश्मन, हम तो उस जान के पीछे पागल है जिस जान के पीछे हजारों जाने मरती है. असं म्हणून तिनं त्याला मिठीत घेऊन आराम करायला सांगितलं आणि दोघेही झोपले. आणि इकडे निकी मात्र चिडचिड करत होती. स्वीटीनंच आर्यनचा फोन स्विच ऑफ करून ठेवला अशी तिला 100% खात्री होती आणि आता तिच्याजवळ कोणीच नव्हतं, म्हणून तीही गुपचूप झोपली. आणि सकाळी उठल्यावर इकडे परीच्या घरी विवेक परीला डायनिंग टेबलवर म्हणाला, परी तुझं काय चाललंय? मी सांगतो त्या मुलांशी तू लग्न करणार आहेस की नाही? अगं तू त्यांना एकदा भेट तरी. आणि परी म्हणाली, डॅड मला गरज वाटत नाही, मी फक्त ऋषीसोबत लग्न करेल, नाहीतर कुणाशीच करणार नाही. आणि विवेक म्हणाला, परी मी तुला माझा निर्णय दिला आहे, तू ऋषीसोबत लग्न करणार नाहीस, बाकी कोणासोबतही केलं तरी चालेल. ऋषी सोडून दुसरं कोण असेल तर बोल. आणि परी म्हणाली, हो आहे ना, ऋषी सोडून ऋषीच, मला त्याच्याशीच लग्न करायचं. आणि विवेक चिडला आणि म्हणाला, परी हा पोर खेळ नाही, हे तुझं पूर्ण आयुष्य आहे. परी म्हणाली, मी तेच म्हणते डॅड, मला पूर्ण आयुष्य काढायचं आहे, मग मी ते मला न आवडणाऱ्या मुलासोबत कसं काढू? मला जो आवडतो मी त्याच्याशीच लग्न करणार. डॅड ऋषीमध्ये काहीच कमी नाही, तुम्ही त्याला का नकार देता? आणि विवेक म्हणाला, त्याच्यामध्ये हिंमत नाही, तूच फक्त म्हणतेस की तुला त्याच्याशी लग्न करायचं, पण तो एकदासुद्धा माझ्याकडे आला आहे का तुझा हात मागायला? त्या दिवशी आला होता आणि मागच्या मागे पळून गेला. असा मुलगा तुला आयुष्यभर कसा सांभाळेल? तो घाबरट आहे आणि तो लाजतोय त्याची आणि आपली कुठेच बराबरी नाही म्हणून. आणि परी म्हणाली, डॅड प्रेमात पैसा बघायचा नाही. देवानं जेव्हा आपल्याला जन्म दिला तेव्हा त्यानं प्रत्येकाला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 जीभ आणि 1 मन दिलं आहे. आणि ते मन कोणाला द्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं आणि मी ते ऋषीला दिलं आहे. डॅड तुम्ही माझ्यासाठी जो श्रीमंत मुलगा निवडणार आहात त्याच्याकडे 4 हात आहेत का? आणि विवेक म्हणाला, मूर्खासारखं बोलू नकोस, ते मलाही कळतं, पण ज्या मुलामध्ये हिंमत नाही त्याच्याशी कसा मी तुझं लग्न लावून देऊ? आणि परी आता थोडीशी गालात हसली आणि गुपचूप खायला लागली. तिचं हे बिहेवियर विवेकला अजिबात आवडत नव्हतं. ती इतकी का रिलॅक्स आहे आणि इतकी वेड्यासारखी का करते? ना पळून जाण्याचा प्रयत्न, ना आत्महत्या करेन वगैरे असलं काही नाही. आणि व्यवस्थित खात पीतसुद्धा होती.
त्यानं जे इमॅजिन केलं होतं तसं काहीही परी करत नव्हती आणि म्हणून त्याला टेन्शन येत होतं जास्त. प्रेमात पडलेली मुलं असंच तर करतात घरच्यांचा विरोध असल्यावर. मग नक्की भानगड तरी काय आहे हे त्याला कळेना आणि आर्यनसोबत या विषयावर बोलावं असं त्यानं ठरवलं. आणि विवेक म्हणाला, परी तू का हसतेस? आणि परी म्हणाली, तुम्ही आता म्हणाला ना ऋषीमध्ये हिंमत नाही म्हणून. आणि विवेक म्हणाला, मग कुठे आहे त्याच्यात हिंमत? तो का नाही आला मला भेटायला? आणि परी म्हणाली, येणार डॅड, तो नक्की तुम्हाला भेटायला येणार आणि तोपर्यंत मी निवांत आहे. असं म्हणून खायला लागली. विवेक त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यानं आर्यनला फोन केला आणि सगळं सांगितलं. आणि आर्यन म्हणाला, अंकल डोंट वरी, मी आता स्वतः त्या ऋषीला भेटतो आणि परीपासून दूर राहा आणि त्याला सांगतो की तूच लग्नाला नकार दे. विवेक म्हणाला, आर्यन आता तूच बघ, परीच्या डोक्यातून ऋषीचं वेळ गेलं पाहिजे आणि मला तर असंच वाटतं की त्या ऋषीचा प्लॅन असावा माझी संपत्ती हडपण्याचा. त्याला माहीत आहे परी निम्म्या संपत्तीची मालकीण आहे आणि त्यानं बरोबर तिला त्याच्या प्रेमात अडकवलं. आणि आर्यन म्हणाला, अंकल डोंट वरी, मी भेटतो आणि सगळं क्लिअर करतो. मग आर्यननं निकीला फोन केला आणि म्हणाला, निकी तू ठीक आहेस ना? आणि कोण आलं होतं रात्री तुझ्यासोबत? आणि निकी चिडून म्हणाली, आर्यन, आणि आधी तू मला सांग, फोन स्विच ऑफ का केला होता? तुला माझी काळजी नाही का? मला काही झालं असतं तर? आर्यनने आता जीभ चावली आणि म्हणाला, अगं बॅटरी डिस्चार्ज झाली होती. आणि निकी म्हणाली, आर्यन मला उल्लू बनवू नकोस. दोघांच्या फोनची बॅटरी कशी डिस्चार्ज होते तेही एक साथ? आणि तुझ्या घरात जनरेटर असतं की जरी लाईट नसेल तरी बॅटरी चार्ज करता येत नाही का आर्यन? तू काय करत होता ते सांग. आणि आर्यननं कानाचा फोन काढला आणि म्हणाला, ही मुलगी वेडी आहे का? काहीही काय विचारते की रात्री काय करत होतो? आता काय करणार रात्री मी? असं म्हणून रात्रीचा स्वीटीचा बोल्ड लूक आठवून तो थोडा हसला. आणि इतक्यात स्वीटी त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली आणि निकीचा फोन आहे हे तिनं ओळखलं आणि तिने एक घास उचलला, आर्यनच्या तोंडात घातला आणि त्याला मोठ्यानं म्हणाली, खाना बेबी पटकन, आपल्याला जायचं आहे ना, आधी हॉस्पिटलमध्ये मग ऑफिसमध्ये. आणि असं करून मोठ्यानं आर्यनची पप्पी घेतली. तसं इकडं ते ऐकलं आणि निकीनं चिडून फोन ठेवून दिला. आणि आर्यन हॅलो हॅलो म्हणायला लागला आणि फोन ठेवला. आणि त्याला बरं वाटलं फोन ठेवला म्हणून. आणि त्यानं आता स्वीटीकडे थोडं निरखून बघितलं आणि तिच्या मानेवर त्याच्या दाताचे निशाण बघितले आणि मला, बेबी अगं हे पुन्हा माझ्याकडून मिस्टेक झाली, तू एक काम कर, दुसरा ड्रेस घाल आणि ते निशाण लपव, नाहीतर तुला ऑकवर्ड फील होईल. आणि स्वीटी म्हणाली, का? मला का ऑकवर्ड फील होईल? या तुझ्या प्रेमाच्या खुणा आहेत आणि त्या मला माझ्या शरीरभर प्रेमानं मिरवायला आवडतात. आणि सगळ्यात प्यारी तुझ्या प्रेमाची खूण कोणती आहे माहीत आहे का आर्यन? आर्यन म्हणाला, कोणती? आणि स्वीटी लाजून खाली बघत म्हणाली, आपलं बेबी. आणि लाजून खाली बघायला लागली आणि आर्यननं चमचा खाली ठेवला. तिची हनुवटी त्याच्या हातानं वर केली आणि म्हणाला, स्वीटी आय लव्ह यू. आणि बेबी तुला सांगू, आपलं पहिलं बेबी ना मला खूप खूप क्यूट, खूप ब्युटिफुल, नटखट, चुलबुलं, स्मार्ट, अगदी 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 सेम टू सेम माझ्यासारखं हवं. असं आर्यन म्हणाला आणि खूप हसायला लागला. आणि स्वीटीसुद्धा खूप हसली आणि म्हणाली, बदमाश, मला वाटलं म्हणशील की स्वीटी बेबी तुझ्यासारखं हवं आणि इतकं सगळं गुड थिंग्स तुझ्यामध्ये आहेत का तरी? आणि आर्यन स्वतःची कॉलर टाईट करत म्हणाला, का? माझ्यामध्ये काय कमी आहे? आणि स्वीटी म्हणाली, काहीच कमी नाही, उलट सगळं जास्तच आहे. ओव्हरलोड होतो मला, तुझं प्रेम, तुझा रोमॅन्स आणि तुझी बदमाशी. आता खा पटकन, आपल्याला जायचं आहे ना तुझ्या बेस्ट फ्रेंडकडे. आणि मग दोघेही पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले आणि निकीचा डिस्चार्ज केला. आणि त्याचवेळी स्वीटीच्या मानेवरचे आर्यनच्या दाताचे निशाण तिला दिसावेत म्हणून स्वीटी तिचे केस मागे सरकवायची मानेवरून आणि उगीच तिचा हात फिरवायची
आणि ते निशाण बघून निकीला अस्वस्थ वाटायचं आणि दुर्लक्ष करायची, पण तरीही तिचं लक्ष स्वीटीच्या मानेकडे जायचं आणि रात्री फोन स्विच ऑफ करून नक्की ते काय करत होते हे तिला कळत होतं. आणि आता मात्र गाडीकडे जाताना निकी आर्यनला म्हणाली, आर्यन मला हात देतोस का? मग आर्यनने तिच्या कमरेत पकडलं आणि तिने त्याच्या गळ्यात हात टाकला आणि दुसरा हात तिच्याच गळ्यात होता. आणि पुन्हा स्वीटीनं हाताची घडी घालून तिच्याकडे बघायला सुरुवात केली. तिला गाडीत बसवलं आणि आर्यन म्हणाला, निकी बाय, टेक केअर. आणि निकी म्हणाली, हे काय आर्यन, तू मला घरी सोडायला येणार नाहीस का? माझं तर घरी कोणीच नाही. आणि स्वीटी म्हणाली, असं कसं कोणी नाही, मी आहे ना, मी येऊ का? अगं आर्यनला खूप कामं आहेत आणि आता तो त्याची कंपनी सोडून तुझ्या मागे मागे का करेल तूच सांग. तशी निकी थोबाडीत मारल्यासारखी गप्प झाली आणि स्वीटी म्हणाली, बोल, मी येऊ का तुझ्यासोबत? आणि निकी म्हणाली, काही गरज नाही. आणि मग ती गेली आणि स्वीटीनं जान झुटी असं म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. मग ऑफिसमध्ये जाता जाताच आर्यननं परीला फोन केला आणि म्हणाला, परी, तू मला तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन नंबर देतेस की माझा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचवतेस? परी म्हणाली, कसला मेसेज? आणि आर्यन म्हणाला, मला त्याच्याशी मीटिंग करायची आहे इमिजिएटली, नाहीतर राहू दे, तू मला त्याचा फोन नंबर दे, मी स्वतः बोलतो त्याच्याशी. परी आता नंबर देत नव्हती, कारण आर्यन काय बोलणारा होता हे तिला माहीतच होतं. आणि परी म्हणाली, चुकू, तुला त्याला भेटायचं आहे तर मी पण सोबत पाहिजे, आपण तिघे भेटू. आणि आर्यन म्हणाला, परी, तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे की नाही? आणि परी म्हणाली, हो चिकू. आर्यन म्हणाला, मग त्याचा नंबर दे. आणि परीनं ऋषीचा नंबर आर्यनला दिला आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, आता तू त्याच्याशी काय बोलशील, नीट बोलशील ना? आणि आर्यन थोडा रागातच म्हणाला, जशी ज्याची अवकात असते मी तसाच बोलतो. तशी स्वीटी म्हणाली, आर्यन, अरे. आणि आर्यनने हात उचलून तिच्या तोंडासमोर उभा केला आणि म्हणाला, डोंट, तू मध्ये मध्ये करू नकोस. तशी स्वीटी शांत बसली आणि काय करावं आर्यनचं तिला कळेना. मग परीनं त्याला फोन नंबर पाठवला आणि आर्यनने ऋषीला फोन केला आणि ऋषी आता गडबडीतच होता आणि त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, यस, IPS ऋषी तिवारी स्पीकिंग असं तो म्हणणार इतक्यात समोरून आर्यन आधीच बोलला आणि म्हणाला, लिसन मिस्टर ऋषी. तसं ऋषीनं डोक्यावर हात मारला आणि बाल बाल बच गया असं म्हणाला. आता ऋषीचं निम्म लक्ष समोरच्या स्क्रीनवर होतं. जो तो धमकीचा लिपापा टाकून माणूस गेला होता त्याचं तो बारकाईनं CCTVत निरीक्षण करत होता आणि काही क्लू मिळतो का ते बघत होता. आणि इकडे आर्यनसुद्धा फोनवर होता आणि आर्यन त्याला म्हणत होता, मला तुझ्याशी मीटिंग करायची आहे, कुठे भेटशील बोल. आणि ऋषीला आता माहीतच होतं की आर्यन कशासाठी भेटणार आहे, पण हा विषय त्याला आत्ताच काढायचा नव्हता. आणि ऋषी त्याला म्हणाला, मिस्टर आर्यन, आय डोंट वॉन्ट मीट यू, आय एम व्हेरी सॉरी. आणि फोन ठेवून दिला. आणि हा ज्युनियर धूमकेतू पिसाळला. माझा माझा फोन कट केला, त्याची इतकी हिंमत. आणि आता तो असं म्हणाला आणि स्वीटी हसली आणि म्हणाली, चलो, कोई तो है जो तुझ्यासमोर हिंमत दाखवतो, असं म्हणून त्याच्यावर हसायला लागली. आणि आर्यनने चिडून तिला चिमटा घेतला आणि पुन्हा ऋषीला रागात फोन लावला. ऋषीनं आता त्याचा फोन कट करून टाकला आणि या 1.5 दमडीच्या नोकराचा इतका ॲटिट्यूड असं म्हणून आर्यन वैतागला आणि याला भेटल्यावर दाखवतो असं म्हणाला. आणि आता त्याच वेळी ऋषी पटकन त्याच्या केबिनमधून बाहेर आला आणि ऑफिसर्स कमॉन, आपली नेहमीची फोर्स घ्या आणि गाडीत बसा अँड फॉलो मी, असं म्हणून ऋषी पटकन गाडीत बसला. आणि 5-6 पोलिसांच्या गाड्या पुढे, 5-6 गाड्या मागे आणि मध्येच ऋषीची रेड अंबर दिवा असलेली गाडी आणि सगळ्या गाड्या सायरन वाजवत त्याच्या मागे निघाल्या. बहुतेक त्याला काहीतरी सापडलं होतं आणि त्याचवेळी आर्यनची गाडी तिथून निघाली आणि ट्रॅफिक पोलिसानं त्याची गाडी अडवली आणि म्हणाला, 2 मिनटं थांबा, आमचे सर जाणार आहेत. आत्ताच फोन आलाय, रस्ता रिकामा करून द्यायचा आहे. आर्यन वैतागून म्हणाला, कोण सर तुमचे? तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे? आणि तो ट्रॅफिक हवालदार म्हणाला, सर, तुम्ही कोणीही असा, पण सध्या ते आमचे सिनियर आहेत
आणि त्यांना रस्ता देणं सगळ्यांचंच कर्तव्य बनतं, कारण ते स्पेशल मिशनवर निघालेले आहेत. तसा आर्यन वैतागून स्टेअरिंगवर हात मारला आणि म्हणाला, डफर पोलीसवाला. आणि स्वीटीनं तोंड वाकडं केलं आणि त्याच्याकडे बघून म्हणाली, डफर ॲटिट्यूडवाला. आर्यन, पोलिसांसमोर ॲटिट्यूड नाही दाखवायचा, कळलं? मग तो किती पण छोटा असू दे, कारण त्यांच्या हातात पावर असते. आणि इतक्यात त्या सगळ्या गाड्या निघाल्या आणि आल्या तशा खूप वेगात सायरन वाजत निघून पण गेल्या. ऋषीच्या गाडीला मात्र पडदे होते आणि तो कोणालाही दिसला नाही. मग ऋषी एके ठिकाणी पोहोचला आणि तिथंसुद्धा त्याला काहीच नाही मिळालं. पण पुन्हा एक लिफाफा मिळाला आणि त्यात आजच परीचं काम तमाम करणार असं लिहिलं होतं आणि एक व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा करून ठेवला होता. आणि त्यात ऋषीला कसं उल्लू बनवलं आणि परीच्या घरापासून खूप लांब बोलवून घेतलं असं म्हणून तो हसत होता. आणि आता कसं वाचवशील तिला, वाचवायचं असेल तर वाचव, असं चॅलेंजसुद्धा रितेशनं ऋषीला दिलं. आणि आता ऋषी फार घाबरला आणि खूपच वेगात तो सगळ्या ऑफिसर्सना म्हणाला, पटकन परीच्या घराकडे चला, फॉलो मी. आणि ऋषी तिकडे यायला लागला, कारण ही धमकी आता खरी वाटत होती आणि मुदतीच्या आधीच 2 दिवस अगोदरच रितेश हल्ला करू शकणार होता. आणि आता त्याचा प्लॅन ऋषीच्या लक्षात आला. ऋषीला त्यानं मुद्दाम दूर पाठवलं होता परीच्या घरापासून. मग आर्यनसुद्धा ऑफिसमध्ये पोहोचला. त्यानं परीला फोन केला आणि म्हणाला, परी, किती ॲटिट्यूड आहे गं तुझ्या ऋषीमध्ये. आणि परी हसली आणि म्हणाली, माझ्या ऋषीमध्ये? चिकू, थँक्यू सो मच. फायनली तू ॲक्सेप्ट केलं की तो माझा आहे. आणि आर्यन म्हणाला, मी असंच म्हणून गेलो, ओके, असं काही नाही, समजलं का? आणि परी हसत होती आणि हसता हसता अचानक ओरडायला लागली, कारण तिच्या खिडकीतून एक गोळी आत आली. गेटवरच्या पोलिसांना जखमी करून रितेश आणि रितेशचे गुंड परीच्या घरात घुसले होते. आणि आता हे आर्यननं सुद्धा ऐकलं आणि तो परी परी करायला लागला. पण आता परी ओरडत होती, गोळ्यांचे आवाज येत होते आणि आर्यनने पटकन ऑफिसच्या बाहेर धाव घेतली, गाडी काढली आणि परीकडे निघाला. आणि त्याच वेळी ऋषीसुद्धा परीला वाचवण्यासाठी येत होता. पण आता तो आर्यनपेक्षा खूप लांब होता. आणि आता काय होईल पुढं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. एपिसोड आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. ओके, बाय.